मी आता शेअर केलेली आहे. सगळ्यांना दिसत असेल. तर त्यामधल्या हो. ज्या पहिल्या 2 गोष्टी आहेत, ह्या आपण माझ्या बुधवारच्या सेशनमध्ये आपण घेतलं होतं. त्यातलं पहिलं आहे दूरदृष्टी आणि सेकंड आहे व्यवस्थापन. तर दूरदृष्टी का सांगितली असेल महाराजांनी? तर ती यासाठी, की आपल्याला ह्या बिझनेसमध्ये काम करत असताना एक आपल्याला माहिती पाहिजे, की आपण काय करणार आहे? फ्युचरमध्ये आपल्याला इथे काय मिळणार आहे? किंवा आपण किती मोठा पेआउट इथे घेऊ शकतो? किती रुपयापर्यंत आपण पोहोचू शकतो? तर आपल्या इंडस्ट्रीची ताकद आहे, की आपण 1 करोड इन्कमपर्यंत सुद्धा मंथली पोहोचू शकतो. ही आहे दूरदृष्टी. मग त्यासाठी लागणारं आहे प्लॅनिंग, ज्याला आपण म्हणूया व्यवस्थापन, है ना? तर कसं करायचंय? काय करायचंय? मग जसं महाराजांचे खूप सारे असे म्हणजे ते वापरायचे, की नियम वापरायचे. कधी गनिमिका वापरायचे, कधी समोरून वार करायचे, कधी पाठीमागून वार म्हणजे किल्ल्यांवरती हल्ला करायचे, तर जेणेकरून तो किल्ला आपल्याला मिळावा. ओके. आता तिसरा जो पॉइंट आहे, जो आपल्याला आज घ्यायचा आहे, तो आहे योग्य सहकाऱ्यांची निवड आणि त्यानंतर आहे टीमवर्क. ओके. तर या 2 पॉइंटवरती आपण बोलूया. तर योग्य सहकाऱ्यांची निवड. योग्य सहकाऱ्यांची निवड म्हणजे काय? तर आता आपण काम करत असताना काय होतं माहितीये का? आपल्याला बरेचसे लोकं मिळतात. मग काही लोकांमध्ये काही क्वालिटी नसते. ते आपल्याला पण दिसतं, की त्या व्यक्तीला बोलता येत नाहीये, तोंडावरची माशी हालत नाहीये. तरी आपण त्या व्यक्तीला म्हणतो, "तुम्ही खूप मोठा लीडर बनू शकता. तुम्ही जबरदस्त काम करू शकता." हे खोटं बोलतोय आपण, हे आपल्याला पण कळतं. त्या व्यक्तीला म्हणजे स्वतःहून पण ते फील नसतो, की मी खरंच हे करू शकतो का? पण आपल्याला वाटतं, की नाही आपण सध्या या व्यक्तीला मोटिव्हेशन देऊन पुढे तर निघू. बघू पुढच्या पुढे गेलं तर गेलं. किंवा काही लोकं असे असतात आपल्या टीममध्ये खूप खोटं बोलतात. खोटं बोलणारे असतात वेळोवेळी, सारखं आणि म्हणजे लीडरला एक सांगणार, डाउनलाईनला एक सांगणार, मध्ये डाउनलाईनच्या काही गोष्टी अपलाईनला सांगणार, अपलाईनच्या काही गोष्टी डाउनलाईनला सांगणार. म्हणजे व्यवहार व्यवस्थित नसतो. बोलणं व्यवस्थित नसतं. तरी पण आपण काय करतो त्या व्यक्तीला समजावून सांगत नाही. त्या व्यक्तीला करेक्ट करत नाही. का? कारण आपल्याला असं वाटतं अरे आपल्या बिझनेसमध्ये ही व्यक्ती आहे. म्हणजे योग्य सहकाऱ्यांची निवड ह्या मुद्द्याचं मी तुम्हाला फक्त विश्लेषण करतेय. बाकी तुम्ही ठरवा. तर मला काय वाटतं, की आपल्या टीममध्ये जे लोकं असायला पाहिजे, तर ते आपण निवडलेले असायला पाहिजे. समजा 10 लोकं आहेत. तर त्या 10 लोकांमध्ये काय गुण आहे? ते खरंच व्यवस्थित काम करताय का? सिस्टमनी चालताय का? किंवा काही लोकं असे असतात, की आपल्याकडे पण चाललंय, दुसरीकडे पण चाललंय, तिसरीकडचा पण विचार सुरू आहे. तर हे पण कॅटेगरी आपल्याला ओळखता आली पाहिजे, है ना? तर असतात काही प्रत्येकाच्या टीममध्ये असे एक ना एक महाभाग असतात. तर आपल्याला ते पण ओळखता आले पाहिजे आणि त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. तर असं करत मी म्हणेल, की आपल्याला योग्य आपले जे सहकारी आहे, ज्यांच्यासोबत आपल्याला काम करायचंय, त्यांना आपल्याला निवडायचंय पहिले. मग तुमचे 10 असतील, 5 असतील, 4 असतील आणि त्यांच्यासोबत आपल्याला प्लॅनिंग करायचंय, कोर प्लॅनिंग करायचंय आणि पुढे काम करायचंय. म्हणजे महाराजांच्या जी काही शिकवण आहे, त्यानुसार आपलं आजचं सेशन सुरू आहे. तर त्यातनं आपण हे शिकू शकतो, की आपल्याला योग्य सहकाऱ्यांची निवड जर आपण केली, आपल्या टीमची जर निवड केली आपण, कोर लीडरची निवड केली आणि त्यांच्या सोबत जर आपण पुढे गेलो, तर मला असं वाटतं, की बिझनेस आहे, यापेक्षा अजून खूप मोठा होऊ शकतो. किंवा जर काही लोकं असतील, की ते बदल करून घेत नाहीये स्वतःमध्ये. आपण सांगून पण ऐकत नाहीये. तर आपण तिथे त्यांना सांगू शकतो, की माझं व्हिजन आहे, की माझ्या टीममध्ये मला असे-असे लोकं पाहिजे. असे-असे माझे फायटर 40 लोकं मला पाहिजेत. म्हणजे एकदम तयार असलेले लोकं मला पाहिजे आणि मला त्यांना घडवायचंय. मला पुढे घेऊन जायचंय. तुम्ही रेडी असाल, तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल, कारण आपल्याला खूप मोठं काम करायचंय. आणि जर तुम्ही रेडी नसाल, तर मी तुम्हाला त्या लिस्टमध्ये नाही घेऊ शकत. माझ्या कोर टीममध्ये तुम्हाला नाही घेऊ शकत. कारण तुम्ही डिसिप्लिनने काम करायला तयार नाहीये. हे आपण जेव्हा त्या व्यक्तीला बोलू, तेव्हा त्या व्यक्तीला पण कळेल, की हे मला का तेवढा वेळ देत नाहीये. तर असं करत आपल्याला एक जबरदस्त बॉन्डिंग असलेली एक टीम बनवायची आहे. ओके. त्यानंतर दुसरा जो पॉइंट होता आपल्या शेअरिंग केलेल्या पार्टमध्ये, तो आहे टीम वर्क. योग्य सहकाऱ्यांची निवड झाल्याच्या नंतर दुसरा पार्ट येतो टीम वर्क. आता बघा, लोकं तर निवडली आपल्याला. कुठले पाहिजेत हे आपले कोर लीडरमध्ये आले. आता इथे आपल्याला त्यांच्यासोबत मिळून काय करायचंय, टीमवर्क करायचंय. मग टीमवर्क काय असतं सुरुवातीला? टीमवर्क म्हणजे समजा मी आहे आणि माझी एक टीम आहे. आता माझ्या टीमला माहिती नाहीये काम कसं करायचंय. तर मी सुरुवातीला माझ्या टीमसोबत जाणार आहे आणि त्यांना
जसं सुशील सर आहे, नीता मॅडम आहे, शीतल मोरे मॅडम असतील, वैशाली मॅडम असतील, सत्यजित सर असतील, हे सगळे काय करतात, तर आपल्या टीम सोबत जातात, एक मीटिंग घेतात, त्यांना दाखवतात, की असं बोलायचंय, तसं बोलायचंय, असं कन्व्हिन्स करायचंय, हे नॉलेज द्यायचंय, असा कॉन्फिडन्स पास केला जातो आणि तशा प्रकारची एक मीटिंग करून दाखवतात. ओके. याला काय म्हणतात टीम वर्क. म्हणजे टीमला सोबत घेऊन काय केलंय वर्क केलंय. ओके. आणि असं प्रत्येकाला करायचंय. जेव्हा आपली टीम नवीन आहे, कॅपेबल नाहीये, त्यांना बोलता येत नाहीये, आपल्याला त्यांच्यासोबत फील्डवरती जावंच लागणार आहे. 1 मीटिंग, 2 मीटिंग, 4 मीटिंग, जास्तीत जास्त 5 मीटिंग आपल्याला त्यांच्यासोबत करायचे ओके. फील्डवरती. त्याच्यानंतर सेकंड मुद्दा आहे लीडरशिप. आता आपली जेव्हा टीम वर्क झाली ओके. टीमवर्क झालं. सगळ्यांना आपण शिकवायला चालू केलं. मीटिंग अशी घ्यायची, तशी घ्यायची, तशी घ्यायची. त्याच्यानंतर आहे लीडरशिप. लीडरशिपचा जो मुद्दा आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला आपल्यासारखं बनवायचंय. त्याला काय म्हणतात? लीडरशिप, लीडर क्वालिटी. समजा आता फॉर एक्झाम्पल गीता मॅडम आहे. गीता मॅडमनी काय केलं आज? गीता मॅडमनी मीटिंग घेतली. मीटिंग घेतली. त्यांना कळलं, की जी आज अ, माझ्या टीममधली व्यक्ती आहे, जी आज प्रॉडक्ट ट्रेनिंग घेणार होती, तर ती आज येऊ शकत नाही किंवा तिचा रेंज प्रॉब्लेम आहे, तिचा माईक कनेक्ट नाहीये. तर त्यांनी कसं हँडल केलं वेळेवरती? तर कुठलेही हातभार खाली न टाकून देता त्यांनी त्यांची डायरी चेक केली. त्याच्यामध्ये त्यांना जे प्रॉडक्ट ट्रेनिंग मिळालं, ते त्यांनी कंटिन्यू केलं. पण त्यांनी काय केलं, वेळ जी आहे तर ती कंप्लीट करून घेतली. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीनी त्यांनी इथे आज काम केलं. तर याला काय म्हणतात, एक लीडरशिप क्वालिटी. म्हणजे जेव्हा अशी सिच्युएशन येते, की आता आपल्या टीमचा प्रश्न आहे किंवा म्हणजे आपल्या भविष्याचा प्रश्न आहे, की आता इथे कुठेतरी आपल्यावरती येऊ शकते, की "अरे, मॅडमची टीम अशी कशी, की आज ट्रेनिंगला नाही आली." तर ते पण व्हायला नको आणि वेळ पण भरून निघली पाहिजे. तर त्यावेळेला मॅडमनी ट्रेनिंग घेतलं. या छोट्या-छोट्या गोष्टी मी का सांगतेय, कारण आता प्रत्येकाला इथे होस्टिंग करायचंय, प्रत्येकाला प्रॉडक्ट ट्रेनिंग करायचंय आणि कधी अशी सिच्युएशन तुमच्या टीममध्ये आली, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण तुम्ही एक लीडर आहात, लीडर घडत आहात आणि लीडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही हँडल करू शकता. सो आपल्याला प्रत्येकाला एकच लक्षात ठेवायचं आहे, की मला लीडर बनायचंय आणि लीडर बनण्यासाठी काय असतं, तर लीडर बनताना काय कधी-कधी असं असतं, की आपल्याला परिस्थिती बघावी लागते. काय आहे आणि त्यानुसार आपल्याला रिएक्ट करावं लागतं. ओके. तर आणि आपल्या टीमचं पण तिथे काम वाढलं पाहिजे, आपलंही काम झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतात लीडरशिपमध्ये. तर तेच आपल्याला आपल्या प्रत्येक डाउनलाईनला शिकवायचंय. आता मागे बऱ्याच जणांनी बघितलं, की मीरा मॅडमनी काय केलं, त्यांच्या टीममध्ये खूप साऱ्या अशा महिला होत्या. त्यांनी घडवलं. त्यांना लिस्ट काढायला लावली. त्यांना वर्क करायला लावलं. त्यांच्यासोबत फील्डमध्ये गेल्या. जोपर्यंत त्या प्लॅन द्यायला शिकत नाही, काम करायला शिकत नाही, तोपर्यंत मॅडम त्यांच्यासोबत फील्डमध्ये होत्या. आणि आज त्यांची टीम इंडिव्हिज्युअली काम करतीये. कारण आज ते लोकं लीडर घडले. आज ते स्वतः लीडर आहेत. म्हणून आज मॅडमनी त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, की आता तुम्हाला इंडिव्हिज्युअली काम करायचंय. मी आता वॉच करणार आहे, की तुम्ही कसं-कसं काम करताय. बरोबर आहे. तर ही एक लीडरशिप क्वालिटी आहे आणि ही प्रत्येकामध्ये आली पाहिजे. म्हणजे असं नका विचार करू, की मीच गेले पाहिजे प्लॅनला, मलाच बोलावलं पाहिजे. तुम्ही जर हा विचार केला ना, तुमची टीम कधीच नाही घडणार. तुमचं काम पॅसिव्ह इन्कममध्ये कधीच नाही जाणार. समजा आता मी जर विचार केला, की बीडची टीम आहे, समजा सुशील सर आहे. तिथं मीच गेले पाहिजे ट्रेनिंगला, मीच गेले पाहिजे, मीच असले पाहिजे. तर हा पॅसिव्ह इन्कम नाही घडणार. पण जर परिस्थिती अशी आहे, की राज सर रेडी आहे, इंद्रजित सर रेडी आहे, तर मला एखाद्या वेळेस थांबावं लागलं, तर मी थांबेल. पण ज्यावेळेला इंद्रजित सर नसेल, राज सर नसेल, तेव्हा मात्र माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की मला जावंच लागणार आहे आणि मी जाणारच आहे. कारण ती वेळ आपल्याला कंप्लीट करायची तो प्रोग्राम आपल्याला हिट करायचा आहे. तर जसं एक लीडर असतो, की तो परिस्थितीनुसार काम करतो. सिच्युएशननुसार काम करतो. ओके. आणि आपल्या टीमला घडवतो. मेन म्हणजे टीमला घडवतो. आपल्याला पण तेच करायचंय. आपल्या टीमला घडवायचंय, पुढे न्यायचंय आणि हे आपल्याला महाराजांकडनं सुद्धा त्यांच्या पॉइंटमधनं सुद्धा शिकायला मिळतंय. तर आपण टीमवर्क बघितलं, लीडरशिप बघितलं. आता आहे टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंट हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याचशा महिला म्हणतात, की वेळ पुरत नाही मॅडम. घरातलं काम असतं, मुलं असतात आणि त्याच्यानंतर मग फील्डमध्ये कधी जायचं, काम कधी करायचं, मीटिंगला यायला जमत नाही, मीटिंगला यायला वेळ मिळत नाही. मग हे सगळं कधी होईल माहितीये का? जेव्हा आपण घरातल्या लोकांपेक्षा कमीत कमी 2 ते 3 तास अगोदर जर उठलो सकाळी,
तर आपले हे सगळे कामं व्यवस्थित होतील. कारण हे सगळं मी अनुभवलंय. जेव्हा मी उशिरा उठत होते ना, तेव्हा मला पण वेळ कमी पडत होता. म्हणजे बिझनेससाठी तर मी वेळ द्यायचे, पण माझे घरातले कामं रात्री 12 पर्यंत चालायचे. तर हे सगळं घडत होतं. पण जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल केले, सकाळी लवकर उठायला चालू केलं, पटपट, पटपट आवरून मग बाकीच्या गोष्टी, तर मला आता व्हिडिओ पण ऑन करता येतोय. का करता येतोय? कारण मी लवकर उठते. बाकीच्या गोष्टी सकाळी होऊन जातात. म्हणून मी व्हिडिओ ऑन करून बसू शकते. याआधी तसं होत नव्हतं. आणि मग जेव्हा हे बदल केले, तेव्हा कळालं, की अरे टाईम मॅनेज करणं खूप सोपं आहे. फक्त आपण थोडंसं आळशी होऊन जातो म्हणून ते राहून जातं. तर इथून पुढे तुम्ही पण लक्षात ठेवा. तुम्ही जर सकाळी समजा 5:00ला किंवा 6:00ला उठू शकले, तर तुमचं ना सकाळच्या 8 ते 9 वाजेपर्यंत घरातले सगळे कामं आवरून जातात. त्यानंतर तुमच्याकडे फील्डवरती जाण्यासाठी खूप वेळ उरतो. मग दुपारी तुम्ही लंचला घरी येऊ शकता, जेवणाला. तुमच्या मुलांना घ्यायला, जेवू घालायला दुपारी घरी येऊ शकता. परत त्यांचं आवरलं की तुम्ही त्यांना झोपवून परत फील्डमध्ये 5:00-6:00 पर्यंत जाऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्ही मॅनेज केला टाईम, तर खूप जबरदस्त काम होऊ शकतं. ओके. किंवा तुम्हाला वाटलं आता मी बाहेर नाही पडू शकत. मग कॉलिंगवर काम करायचं. घरी आहे. पाऊस सुरू आहे बाहेर खूप जोरात, आता 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे. मग अशा वेळेला काय करायचं? तर आपल्या Zoom मीटिंगला फोकस करायचा. आपल्या पॉकेट मीटिंगला फोकस करायचा. एखादी पॉकेट मीटिंग आपली बोलवायची. तिथं काही गोष्टी शिकवायच्या टीमला. पण आपला एक पण दिवस वाया नाही गेला पाहिजे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन. ऑफलाईन किंवा ऑनलाईन आपल्याला काम करत राहायचंय. तर त्यानंतरचा माझा मुद्दा आहे, टाईम मॅनेजमेंट नंतर आहे आत्मविश्वास. कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो. कॉन्फिडन्स हा जो आहे, कॉन्फिडेंटली जेव्हा आपण काम करतो, तेव्हा ते काम खूप वेगळं होतं. काल मीटिंगमध्ये एक पॉकेट मीटिंग झाली आणि त्यामध्ये एक मॅडम म्हणल्या, की "मॅडम खरंच तुमचं तुम्हाला एकदा ऐकलं ना मॅडम, तर एकदम एनर्जी येते. मागच्या काही दिवसांपासून खूप डाउन झाली होती एनर्जी. काल खूप भारी वाटलं." काल एक छोटीशी आमची पॉकेट मीटिंग झाली होती. त्यामध्ये त्या म्हटल्या, मी म्हटलं, "मॅडम एकच आहे. मी एवढ्या कॉन्फिडन्सनी सांगते, की मला माहिती की मी सांगितल्यावर तुम्ही काम सुरूच करणार आहे आणि म्हणून तो ऑटोमॅटिक येतो म्हटलं कॉन्फिडन्स. तसं तुम्ही पण आता इथून पुढे काम करा म्हटलं मॅडम. है ना? तर त्यावेळेला त्या म्हटल्या, की "मॅडम काहीही झालं तरी करायचंय आता. जबरदस्त काम करायचंय." तर जो कॉन्फिडन्स आपण देतोय ना, तो कॉन्फिडन्स समोरच्यामध्ये जातो. मग आपण पहिले कॉन्फिडेंटली आहोत की नाही? आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय? आपण दुःखी आहोत का? आपल्याला प्रॉब्लेम आहे का? ते सगळं बाजूला ठेवायचं आणि एकदा का डाउनलाईनचा फोन आला किंवा एकदा का कुठल्यातरी कामामध्ये आपण गेलो, एखाद्या मीटिंगमध्ये गेलो, तिथं सर्वस्व तिकडचं व्हायचं. घरचं सगळं घरी सोडून द्यायचं. त्यावेळेला तुम्ही हा कॉन्फिडन्स देऊ शकता. जर सगळं डोक्यामध्ये केमिकल लोचा असेल, तर मग होणार नाही. पण जर तुम्ही काही गोष्टी तिथल्या तिथे आणि इथल्या इथे घेतल्या, तर 100% होईल. खूप जबरदस्त होईल. कारण हे सगळं अनुभवातून सांगते मी. खूप छान काम होतं, जेव्हा अशा प्रकारे आपण काम करतो तर. पुढचा जो मुद्दा आहे, टाईम मॅनेजमेंट झालं, कॉन्फिडन्स झालं, आत्मविश्वास तुम्हाला कळाला. जसं आपल्याकडे शोभा मॅडम पण आहे. इतक्या कॉन्फिडेंटली बोलत असतात ना, बाप रे बाप! त्यानंतर आता आपल्या वृंदावनी मॅडम एक आहेत. त्या बोलायला लागल्या, की अंगाला शहारेच येतात माझ्या तर. इतका जबरदस्त आवाज आहे त्यांचा. एकदम जबरदस्त बोलतात. तर अशा प्रकारे आत्मविश्वासाने आपल्याला बोलायचं. त्यानंतर 8वा मुद्दा आहे दीर्घकालीन विचार. दीर्घकालीन विचार म्हणजे ऑलमोस्ट दूरदृष्टी जे आपण कव्हर केलं तेच. त्यानंतर 9वा पॉइंट आहे शांततेने निर्णय आणि 10वा आहे छोटी सुरुवात. ओके. तर हे 2 पॉइंट मी कव्हर करते. तर आता जो पॉइंट आहे, आपल्याला शांततेने काय करायचंय, निर्णय घ्यायचे. कधी-कधी आपल्या टीममध्ये काही अशा गोष्टी घडतात, की आपण व्हायबल होऊन जातो. अरे, काय केलं पाहिजे आता? मी कशाप्रकारे इथे रिएक्ट केलं पाहिजे? समजा फॉर एक्झाम्पल माझ्या टीममध्ये मागे एक प्रॉब्लेम झाला होता आणि माझ्यापर्यंत आलं, की "मॅडम असं-असं आहे, काय केलं पाहिजे?" मी त्या व्यक्तीला समजावून सांगितलं, तरी त्या व्यक्तीने तेच केलं. त्यावेळेला कुठेतरी आपल्याला वाटतं, की "अरे, हे चुकीचं आहे." आणि मग आपण आता यांना डायरेक्ट बोललं पाहिजे का? तर नाही. तिथे आपल्याला शांततेने विचार करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला समजावून सांगणं गरजेचं आहे. ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आपलं काम तर चालूच आहे. नुकसान त्या व्यक्तीचं होणार आहे, आपलं नाही. पण आपण जर त्यांना बोललो, आपण जर त्यांना असे काही शब्द वापरले, तर 100% तो व्यक्ती जाणारच आहे आपल्याला सोडून. त्यापेक्षा त्यापेक्षा आपल्याला काय करायचं, आपल्या शब्दांवर थोडंसं कमांड ठेवायची बोलताना. डाउन लाईनमध्ये स्पेशली जेव्हा आपण बोलतो, त्यांना कधीच असं नाही वाटलं पाहिजे, की आपण त्यांच्यावर ऑर्डर सोडतोय, आदेश सोडतोय किंवा आपण खूप मोठे झालोय आता. तसं नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेस कुठलाही डिसिजन घेताना शांततेनेच घ्यायचा आहे. ओके. जसं आपल्याला राजसर पण बऱ्याच बुक रीडिंग वगैरे आहे, त्यातनं पण आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला ऑलरेडी मिळालेल्या आहे.
तर त्याच आपल्याला महाराजांनी पण सांगितलंय. त्यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले त्यांच्या आयुष्यामध्ये, बरेच असे किल्ले होते की जे त्यांनी घेतले आणि त्याच्यानंतर ते गेले पण. पण तरी त्यांनी शांततेने विचार केला. कधी-कधी असं झालंय की त्यांचे जवळचे लोक जे होते, त्यांचे अगदी विश्वासातले लोक होते, ते मारले गेले. तर त्यांना खूप दुःख झालं, आतून दुःख झालं. पण तरी त्यांनी व्यवस्थित शांततेनेच त्यावेळेला विचार केलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला पण ही जी गोष्ट आहे, ही आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण आपल्याला हे लागू पडणार आहे. आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण हे खूप महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये काहीही झालं आणि आपण जर शांततेने विचार करून बोलतोय, रिएक्ट होतोय, तर कितीतरी भांडणं होणार असतील तर ते टळतील, मला असं वाटतं. डायरेक्ट बोलण्यापेक्षा शांततेने बोललेलं कधीही चांगलं. आणि त्यानंतरचा लास्ट मुद्दा आहे, छोटी सुरुवात. ओके. तर आपल्याला प्रत्येकाला काय करायची, सुरुवात छोट्यापासून करायचंय. आज बऱ्याच जणांचं काम कमी असेल, म्हणजे नवीन असेल, सुरुवात असेल. कुणाचे 5,000 बी मॅच होत नाही, कुणाचं एक ॲक्टिव्ह बोनस होत नाही, कुणाला पोहोचायचंय बी पर्यंत. पण धडाडी खूप आहे, खूप मेहनत करताय, पण पोहोचत नाहीये. तर तुम्ही खूप मोठं करायचंय म्हणून काम नका करू. छोटी सुरुवात म्हणून काम करा. असं समजू नका, की मला खूप मोठं करायचं आणि होत नाही, प्रेशर घेऊ नका. असा विचार करा, की ही माझी छोटी सुरुवात आहे. मग कोणी 5,000चं लॉगिन करेल, कोणी 2500चं करेल, कोणी 1,000चं करेल, कोणी स्वतःला लागणारे प्रॉडक्ट घेईल, है ना? तर या पद्धतीने नवीन व्यक्तीला मी सांगते, लीडरला नाही सांगत आहे. लीडरनी तर 5,000 बीवीनीच करायचंय कंपल्सरी. नाहीतर तुम्ही म्हणाल, "अरे चला चालून जातं." तसं नाही. तर छोटी सुरुवात फक्त जे नवीन लोकं आहेत, ज्यांना खूप टेन्शन येतं, खूप "अरे कसं करू? कसं होईल?" माहिती नाहीये, त्यांच्यासाठी छोटी सुरुवात आहे, की तुम्ही अशा प्रकारे करू शकता. ओके. तर महाराजांकडनं तर तसं आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. त्यांच्या आयुष्यातनं. हे तर खूप छोटे-छोटे पॉइंट्स होते, की जे आपण आज इथे शेअर केले. आणि इव्हन आपल्या राज सरांकडनं, इंद्रजित सरांकडनंही आपल्याला खूप काही गोष्टी ह्या सगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधनं शिकायला मिळतात. तर ते शिकायचंच आहे. पण हे सगळं सांगण्याचं कारण काय माहिती का? की आपला बिझनेस वाढला पाहिजे. हे सगळं शिकवण्याचं कारण काय? आपला बिझनेस वाढला पाहिजे. या गोष्टी जर आपल्या अंगी असेल, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असेल, तर आपला बिझनेस 100% वाढतो. कुठलाही व्यक्ती आपल्याला सोडून जाताना 100% विचार करेल, की मॅडमनी एवढं मला प्रेम दिलं, एवढं शिकवलं, एवढं लीडर क्वालिटीचं बनवलं. जसं की मी आहे. मी या बिझनेसमध्ये आले तेव्हा मी काहीच नव्हते. मी झिरो होते. मला कुठलंच नॉलेज नव्हतं. मी ह्याआधी कुठलीही कंपनी केलेली नाहीये. माझी पहिलीच कंपनी ओके लाईफ केअर आहे. आणि जर राज सरांनी, इंद्रजित सरांनी मला घडवलं असेल, माझ्यासाठी वेळ दिला असेल आणि जर मला इथे टिकून काम करायचं कुठलं एक रिझन असेल, तर ते आहे माझे अपलाईन, माझे गुरु. त्यांनी मला शिकवलंय, त्यांनी मला घडवलंय. मी त्यांना कधी सोडून जायचा विचार माझ्या स्वप्नात पण नाही येणार. मला कोणी पेटी पण आणून दिली नाही. पेटी म्हणजे माहिती तुम्हाला. तरी पण मी नाही जाणार. कारण जे मला इथे शिकायला मिळालंय ना, ते मला कधीच याआधी शिकायला मिळालं नाही. आणि इथून कुठलाही व्यक्ती जर मला घेऊन जायचा प्रयत्न करेल, तर तो मला रेडीमेड बघणार आहे ना, की अरे मॅडमकडे आत्ता काय गुण आहे, त्याच्यावर तो घेऊन जाईल. पण मी आधी काहीच नव्हते. मी जर शून्य होते आणि जर मला कोणीतरी घडवलंय, तर त्यांनी मला का घडवलंय? ते मी विसरून नाही चालणार. ओके. आणि जर इथपर्यंत मी येऊ शकते, तर याच्या पुढे पण मी जाऊ शकते. म्हणजे हे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगते, की तुम्ही जर आज इथपर्यंत येऊ शकता 5,000, 10,000, 15,000 बी किंवा बी-बी-एफ किंवा सुपर ॲक्टिव्ह किंवा कार तर तुम्ही याच्या पुढे पण जाऊ शकता. तर स्वतःला आपल्याला ओळखायचंय. आपल्या अपलाईनवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाहीये आणि सिस्टममध्ये टिकून राहायचंय, काम करायचंय, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचंय. तर सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहे. कुठलीच अशी गोष्ट अशक्य नाहीये फ्रेंड्स. तर थँक व्हेरी मच गीता मॅडम. मी तुमच्याकडे हँड करते. आजचं सेशन संपलेलं आहे. सो प्लीज वेलकम गीता मॅडम. येस, थँक यू मॅडम, थँक सो मच. सगळ्यांनी एकदा जोरदार क्लॅपिंग मुद्दे पण खूप छान प्रकारे मॅडमने एक्सप्लेन केलेला आहे. तर सगळ्यांनी क्लॅपिंग करायचे मॅडम साठी एकदा. खूपच सुंदर. जबरदस्त. व्हेरी मच. थँक यू टीम. खूप सुंदर. ओके, तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तर आपण क्लोजिंग कडे येऊया. यस, सुशील सरांचा हँड रेज आहे, तर हँड रेज घेऊया आपण. प्लीज वेलकम सर. थँक्यू. आजचा जो प्रोग्राम आहे मानस संमेलनाचा, त्यांना कुणाला पॉसिबल असेल त्यांनी नक्कीच इथे यायचा प्रयत्न करायचा. 100% या. एवढे मोठे मोठे लीडर आहेत आपले राज सर, इंद्रजित सर. त्यांनी कुणी
मिस करू नये असं वाटतं मला. नक्कीच सर, नक्कीच. तर मी पण सांगेल की ज्यांना पॉसिबल आहे मांजरसुंब्याला जाण्यासाठी तर त्यांनी मांजरसुंब्याला जाऊ शकताय. ज्यांना खूप मोठा प्रोग्राम मांजरसुंब्याला होतोय ते पण त्यापेक्षा छोटा आपण गेवराईला पण ठेवतोय. तर ज्यांना पॉसिबल आहे किंवा जे गेवराई साईडचे आहेत त्यांनी गेवराई साईडला पण जाऊ शकताय. गेवराईमध्ये पण आपण मीटिंग ठेवलेली आहे. तर थँक्यू सो मच. आणि आणखी एक हँड रेज आहे आणि क्लोजिंग पण मी त्यांच्याकडेच एक मिनिट देते. मॅडम, एक मिनिट. Yes, तर sir. मी थोडं इथं डिस्टर्बन्स होता त्याच्यामुळे बोलायचं विसरलो. तर आता जे सेशन मॅडमनी काही माहिती दिलेली एकदम जबरदस्त. त्याच्याबद्दल काय एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण फील्डवर एवढा उपयोग होणाऱ्या गोष्टी आहेत का मॅडमचं सतत सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन असतं टीमला. काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत, मीटिंग मध्ये पण आणि कॉलिंगवर पण. तर धन्यवाद मॅडम, खरंच खूप तुम्ही जबरदस्त माहिती दिली. याचा 100% फायदा होईल सगळ्यांना. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच सर. तर प्लीज वेलकम ग्रेट लीडर सुमत सराफ सर. प्लीज तुम्ही येऊ शकताय आणि तुमचं शेअरिंग पण करा आणि क्लोजिंग पण तुमच्याकडेच येस आहे. येस 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 येस, येस थँक्यू सो मॅडम, मच. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय माझा क्लिअर? येस सर. सर जी. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तर गीता मॅडम तुम्ही मला इथं क्लोजिंग साठी इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. आणि ज्या गीता मॅडमला मी 1.5 वर्षापूर्वी पाहिलं होतं त्या गीता मॅडम आणि ह्या गीता मॅडम मध्ये भरपूर मला इथं फरक जाणवलाय. म्हणजे खरंच जसं मॅडम बोलल्या की तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो क्लिअर कट दिसतोय आता इथे. पूर्वी बोलताना खूप मी दबक्या आवाजात नेहमी बोलायच्या पण आज एकदम ओपनली खुलून आणि कॉन्फिडेंटली बोललात त्याबद्दल तुमचा मनापासून अभिनंदन. आणि सगळ्या जणांना विनंती करतो की मॅडम साठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. Yes. छान मॅडम. खूप छान hosting ma'am. hosting. खूप छान. जबरदस्त होस्टिंग आणि अभिनंदन. सी भक्तांचं पण जबरदस्त तुम्ही नॉलेज दिलंय. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या काही मला पण आज नवीन शिकायला मिळाल्या. सगळ्यांनी रिझल्ट पण छान शेअर केले आणि सी भक्तन हे आता आपल्या सगळ्यांचं फेवरेट प्रोडक्ट झालेलं आहे आणि प्रत्येक जण सेवन पण करतंय. तर ऐन वेळेस येऊन तुम्ही ते प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पण शेअर केली त्याबद्दल पण तुमचं कौतुक आहे. नेक्स्ट वेळोवेळी आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन मिळतं है ना, ज्यांनी हे ऍक्टिव्हिटी सुरू केली की सकाळी सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजे त्यांचा आपण आभार मानल्याशिवाय आपलं जे सेशन आहे ते आपण बंद करू शकत नाही. असे आपले डॉक्टर सत्यजित फुले सर त्यांचा पण आपण आभार मानूया टाळ्या वाजून. Thank you, sir. येस थँक्यू.